तुम्ही पाहताय आफ्टरनून लाईव्ह बुलेटिनच्या सुरुवातीला राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये तब्बल 1.5 तास खलबत झाल्याची माहिती मिळते। दोघांमध्ये पालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर आगामी महापालिका निवडणूक ठाकरेंसाठी खूप प्रतिष्ठेची अशी मानली जाते आणि त्याच पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल 1.5 तास खलबत झाल्याची ही आता माहिती मिळते। दोघांमध्ये पालिका निवडणुकीवर चर्चा झाल्याची शक्यता आहे। तर जागा वाटपावर देखील चर्चा झाल्याची ही शक्यता आता वर्तवण्यात येते। ज्यावेळेस उबाटाचे नेते उद्धव ठाकरेजी आमच्या सोबत युतीत होते तेव्हा केंद्रीय नेते असतील, महाराष्ट्रातले कोणतेही मोठे नेते असतील, हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेजींना भेटायला जात होते। पण ज्या दिवसापासून त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला आणि आमची साथ सोडली त्या दिवसानंतर मातोश्रीची काय वेळ आली। त्यांना स्वतःचा बंगला सोडून मग कधी सोनिया गांधींच्या दारी किंवा अन्य नेत्यांच्या दारी त्यांना स्वतः जायला लागलं। आजही तेच चित्र दिसतंय। मूळ मुद्दा त्यांनी कोणाबरोबर युती करावी, काय करावी हा त्यांचा विषय, पण मुंबई महापालिकेत महापौर हा महायुतीचाच होणार। नियतीचा खेळ कसा असतो बघा। कालपर्यंत उद्धवजी ठाकरे मातोश्रीमध्ये बसून राहायचे आणि आता आपला पक्ष संपत आहे हे लक्षात आल्यानंतर शिवतीर्थावर जातायत आणि शिवतीर्थाचे उंबरठे झिजवण्याचा प्रयत्न करतायत। याआधी 2017ला जेव्हा राज ठाकरे यांनी टाळी मागितली होती तेव्हा उद्धवजी ठाकरे यांनी टाळी दिली नव्हती, तर त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावला होता आणि आता स्वतः उद्धवजी ठाकरे हे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत। भारतीय जनता पार्टीला याचा काहीही फरक पडणार नाही। भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांसोबत आणि मुंबईकरांसोबत उभी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।